की विद्यार्थ्यांनी राजकारणात पडावं की न पडावं. पडण्यासाठी राजकारणात येऊ नका, पण मात्र राजकारणापासून दूरही जाऊ नका. नेहमी माझ्या वडिलांचं एक वाक्य आहे, तो वाचत नाही तो वाचत नाही. वर्तमानपत्र वाचन हे तुमचं असलंच पाहिजे. याचं कारण जगात काय चाललेलं आहे, आपल्या या हिंदुस्थानातलं राजकारण कोणत्या दिशेने चाललेलं आहे, काय चाललंय आहे संपूर्ण आपल्या आजूबाजूला, त्याचं निरीक्षण तुमचं सतत राहिलं पाहिजे. तुम्ही विद्यार्थी 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 हा प्रकार ठीक आहे, पण टिळकांनी सुद्धा सांगितलं की आजन्म विद्यार्थी राहा, शिकत राहिलं पाहिजे माणसाने. हे चालले ते ठीक चाललेलं नाही. त्यांनी काहीतरी शोध लावायचा आणि आम्ही मात्र इथे वापरायचा, हा प्रकार किती सहन करायचा. मला असं म्हणायचं की तुमच्या विचारांची दिशा ठरवा, वाचन करा, वाचन वाढवा, कादंबऱ्या वगैरे वाचू नका. तो प्रेमी असतो ना, तो असं प्रेम करतो, कादंबरी वाचून प्रेम करता येत नाही, ते कृत्रिम असतो. त्याने केलेलं प्रेम तुम्ही कशाला करता. तुमच्या प्रेमावरती कादंबरी उडी जायला पाहिजे. याचा अर्थ असा नाही संदेश देत नाही, आदेश नाही.